शिरगाव, कुंभारली, फोपली या तीन गावचं जागृत देवस्थान आई सुकाई वरदानी महाकाली देवीची यात्रा 11 मार्चला होते। आपण बघतो या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। कॅमेऱ्याच्या माध्यमातून सारे दृश्य पाहतोय। जय्यत तयारी सुरू आहे। या ठिकाणी आज महाशिवरात्रीला लाट तोडून यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात आहे। त्यानंतर हा कार्यक्रम जवळजवळ 3 ते 4 दिवस चालतो। आपल्याबरोबर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ते या संदर्भात सांगणार आहेत। संदीपभाई कोलगे आपल्याबरोबर काय सांगणार? नमस्कार, मी संदीप कोलगे, कुंभारली। आमचं शिरगाव, कुंभारली, फोपळी तीन गावचं जागृत देवस्थान श्री सुकाई वरदानी महाकाली परंपरेनुसार आमची यात्रा फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला 11 मार्च रोजी होणार आहे। पण यात्रेची सुरुवात आपला महाशिवरात्री दिवशी लाट तोडून होते आणि आज कुंभारली येथे आज सकाळी 9 वाजता लाट तोडण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी आमच्या शिरगाव, कुंभारली, फोपळी तिन्ही गावातील सर्व बहुसंख्येने मंडळी उपस्थित होती। 11 ती लाट तोडल्यानंतर रविवारी 10 तारखेला लाट ती वाजत गाजत मंदिरामध्ये आणली जाते। 11 तारखेला सकाळी देवीचं पूजन, अभिषेक, आरजमाप झाल्यानंतर 10 वाजता लाट वर चढवली जाते। लाट चढवल्यानंतर 11 वाजता खास भाविकांकरता इथे आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं जातं। आरोग्य शिबिर साधारण 1 वाजेपर्यंत असतं। त्यावेळी अगोदर 12 वाजता खास भाविकांकरता अन्नप्रसादी 12 ते 3 वाजेपर्यंत आम्ही भाविकांकरता अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ती नंतर जे भाविक लांबून येतात आपले नवस फेडण्याकरता ते 3 वाजता या ठिकाणी मांड भरला जातो आणि या मांडावर जे नवस भाविक बोलतात त्याचा या ठिकाणी स्वीकार केला जातो आणि 4 वाजता बरोबर मांड भरल्यानंतर देवीची लाट फिरते। लाट फिरल्यानंतर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने इथं ढोलवाद्य होतं। ढोलवाद्य झाल्यानंतर हरिपाठ कीर्तन साधारण 6 ते 8 या दरम्यान हरिपाठ कीर्तन होतं। कबड्डीच्या स्पर्धा 9 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा अंतिम सामना हा 11 तारखेला यात्रेदिवशी रात्री 8 वाजता असतो। अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस वितरण झाल्यानंतर या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम असतो। पारंपरिक पद्धती तमाशा, हा तमाशा रात्री 11 नंतर चालू होतो। हे वैशिष्ट्य म्हणजे आमचे मुंबईचे चाकरमानी खास ह्या यात्रेला आवर्जून उपस्थित असतात। फुलांची जी सजावट आहे ते मुंबईचे चाकरमानी मंडळी करतात आणि या देवस्थानला या तीन गावला एक वेगळी परंपरा आहे, कारण आम्ही आमच्या सय्यद बांधवसुद्धा या ठिकाणी देवीचे मानकरी आहेत। शिरगाव, कुंभारली, फोपळी एका कुटुंबाप्रमाणे आम्ही हे सर्व कार्यक्रम या चौखंबात आम्ही मिटिंग घेतो। इथं मिटिंग असते, मुंबईलाही आम्ही चाकरमानीची मिटिंग घेतो आणि हा कार्यक्रम उत्साहात, शांततेत कसा पार पडेल याकरता सर्व मंडळी या तीन गावातील प्रयत्न करत असतात। नवसाला पावणारी महाकाली देवी असं एक पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि दूरहून अनेक भाविक या ठिकाणी येतात। नवसाला पावणारी महाकाली देवी आखी नेमकी काय करते? आज आपण इथे ही आपण देवीच्या यात्रेची लगबग आपण पाहतोय। आज सगळीकडे मंडप वगैरे सुशोभीकरण सगळं चाललेलं आहे। ते फाल्गुन शुद्ध प्रतिपदा म्हणजे 11 मार्च रोजी आपली यात्रा आहे, पण ती खरी यात्रा सुरू झाली ती आज आपल्या म्हणजे रोटेशनप्रमाणे म्हणजे मोठा भाऊ आमचा शिरगाव, नंतर कुंभारली आणि नंतर पोफळी। ह्या वर्षी लाटेचा मान हा कुंभारलीचा होता आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी आज त्या लाट आपण तिथे आपण त्याचा कार्यक्रम म्हणजे लाट तोडण्याचा कार्यक्रम आपण कुंभारलीमध्ये केलेला आहे। आता उद्याचे सकाळी पोफळी गावाचे आमचे सुतार ही मंडळी ती लाट म्हणजे तासणार म्हणजे त्याला चांगलं एक असं चांगलं स्वरूप आणणार आणि नंतर 10 तारखेला संध्याकाळी तिथून ती लाट वाजत गाजत अगदी तमाम आपल्या सगळं भाविक भक्तांच्या मदतीनं वाजत गाजत ती नाचवत ढोल ताशांच्या गजरात ते आपल्या ह्या मंदिरामध्ये आपण इथे आणणार आहोत। आणि त्यानंतर मग 11 तारखेला संदीपभाईने आमचं सांगितलंच तो कार्यक्रम कसा असतो। आता सांगायची गोष्ट म्हणजे हा नवसाला पावणारे म्हणजे वर्षभर हिचं जवळजवळ यात्राच असते। तुम्ही केव्हाही मंदिरामध्ये आलात तर भाविक अगदी कोकण पट्टा, सर्व महाराष्ट्र, हैदराबाद ते अगदी सगळं कर्नाटक, मध्य प्रदेशमधून सुद्धा, कलकत्तामधून सुद्धा लोक इथे भाविक इथे येत असतात, महाकालीचं दर्शन घेत असतात, महाकालीला विनवणी करत असतात। आणि आज आपला हा जो कोकणी सगळा जो पट्टा आहे म्हणजे कोळी बांधवांचा पट्टा, ते दरवर्षी न चुकता इथे कोळी बांधव हे 2-2 दिवस येथून इथे मुक्काम करतात, त्यांचे नवस बोलतात आणि त्या नवसाला आपली देवी पावते ही त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे ते दरवर्षी इथे आपल्या देवीला नवस बोलवून देवीचा दर्शन घ्यायला सहकुटुंब सर्वांना तिथे घेऊन येत असतात। आपल्याला संदीपांनी सांगितल्याप्रमाणे हे आपल्या सर्व धर्मियांना एकत्र बांधून ठेवणारी ही यात्रा आहे। म्हणजे आपली महाकालीचं देवस्थान आहे, सुकाई, वरदायिनी, महाकाली या 3 देवी इथं आहेत आणि तिथे 2 मंदिर आहेत।
सुकाई वर्धानी एका मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि बाजूच्या मंदिरामध्ये महाकाली विराजमान झालेले आहे. पण सर्व अधिकार त्या महाकालीने आपल्या 2 बहिणी, छोट्या बहिणी सुकाई वरदायिनी यांना दिलेले आहेत. सर्व अरजमाप, सर्व काही आपल्या ह्या सुकाई वरदायिनी मंदिरामध्ये होते. ज्याप्रमाणे 4 वाजता जो विड्या मांड मांडला जातो, हा मांड मांडण्याचं कारण एवढंच आहे, आमच्या इथे जे 18 कुंभाचे मानकरी असतात त्यांना वर्षातून एकदा त्यांना सर्व कामं वर्षभर वाटून दिलेली असतात. कुणी काय करायचं कोणाला काही सांगावं लागत नाही आणि त्यामुळे हा जो एकोपा आहे तो आज टिकलेला आहे. आम्ही कोणी कोणाचा अधिकार एकमेकांचा आम्ही घिरावून घेऊ शकत नाही. आज आमचा मोठा भाऊ शिरगाव शिंदे आहेत, त्यांचा अधिकार त्यांच्याकडेच आहे. कुंभालीचा अधिकार कुंभाली कोलग्यांच्याकडे आहे. आमचा पवारांचा अधिकार असेल, आमचा सैदांचा अधिकार असेल, हा आमचा वाटून घेतलेला असल्यामुळे आमच्या तिथे कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि इतका हा एकोबा आमच्या हा महाकालीनं आम्हाला बांधून ठेवण्यात जो केलेला आहे त्याला आम्ही शतशः नमन करतो. धन्यवाद. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण ह्या ठिकाणी मुस्लिम बांधव म्हणजे सय्यद बांधव सुद्धा या ठिकाणी मानकरी आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि महाशिवरात्रीला लाट तोडून या ठिकाणी खऱ्या अर्थाने यात्रा सुरुवात झाली. कॅमेरामॅन सायशेख सर, निसा शेख, लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.